मित्र हो, नमस्कार. जय भीम. ज्या ज्या महामानवांनी मानव जातीला सत्य सांगण्याचा प्रयत्न केला त्या सर्व महामानवांच्या विचाराला व कृतीला त्रिवार अभिवादन. मित्र हो, सिद्धार्थ गौतम स्वयंप्रकाशित होण्यासाठी अनेक दिवस रानावनात बसले होते. जेव्हा त्यांना बुद्धत्व प्राप्त झाले तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये जी करुणा होती तीच करुणा माता रमाईंच्या डोळ्यामध्ये दिसते. अशा माता रमाईंच्या जयंतीनिमित्त आपणा सर्वांना जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा. माता रमाई म्हणजे सर्व अस्पृश्य समाजाच्या माता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुशील सौभाग्यवती. कळस उभा राहण्यासाठी कोणाला तरी पायाचा दगड व्हावेच लागते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो समाजकारणाचा, अर्थकारणाचा, राष्ट्रकारणाचा आणि धम्मकारणाचा अतिशय भव्य कळस उभारला, त्या कळसाचा पायातील दगड माता रमाई या होते. हे सर्व आपल्याला मान्यच करावे लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीच्या आयुष्यात रमा मातेचं समर्पण फार मोठे आहे. सुमारे 37 वर्षाचे आयुष्य रमाईला लाभले. सुमारे 27 वर्ष बाबासाहेबांचा संसार केला. या काळात रमाईने सासऱ्यांचा मृत्यू पाहिला, बाबासाहेबांच्या मोठ्या बंधूंचा मृत्यू पाहिला, गंगाधर, रमेश, इंदू आणि राजरत्न या स्वतःच्या पोटच्या लेकरांचे बालवयातच झालेले मृत्यू पाहिले. त्याआधी तिने स्वतःच्या आई वडिलांचे मृत्यू पाहिले. रमाईला या मृत्यूने दमवले, कष्टांनी थकवले. या काळजीने तिचे काळीच पाणी झाले, तरीही ती डगमगली नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची रमाई म्हणजे प्रत्यक्ष कारुण्यच. महामानवांना तर कौटुंबिक जीवनच नसते, सारा समाज हेच त्यांचे कुटुंब असते. भैयासाहेब आंबेडकर माता रमाईबद्दल सांगतात, वडिलांबद्दल तिच्या मनात खूप आदर व स्वाभिमान होता, मात्र गर्व तिला कधीही शिवला नाही. आयुष्यभर ती साधी भोळीच राहिली. तिच्या निधनामुळे आमचे राजग्रह अगदी सुने झाले. बरेच दिवस वडील तिच्या आठवणीने व्यतीत होत राहिले. त्यांचे कशावरही चित्त लागत नसे. तिचे दुःख विसरण्यास, दुःखातून सावरण्यात बराच काळ लागला. आईच्या निधनाने आमच्या कुटुंबात फार मोठी पोकळी निर्माण झाली. ही पोकळी कधीही भरून निघणार नव्हती. मित्र हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जातीवाद्यांच्या त्रासाला कंटाळून बडोद्याची नोकरी सोडली. नंतर रमा मातेला जाऊन त्या सांगितले, रामू, मी बडोद्याची नोकरी सोडून आलो. कायमची आता इथं राहून दुसरी नोकरी शोधणार आहे. नोकरी सोडल्याचे ऐकताच माता रमा आश्चर्याचा धक्का बसला. आता आपले दिवस पालटण्यास सुरुवात झाली असताना साहेबांनी नोकरी सोडली. त्या त्यांना म्हणाल्या, साहेब, एवढी चांगली नोकरी सोडून दिलीत केवळ आमच्यापासून दूर राहायला गेल्यामुळं? साहेब, थोडे दिवस काढायच्या होता तुम्ही, नंतर आपण तिथंच बिराड केला असतं. आलो असतो आपण सर्वजण पुन्हा एकत्र. आता दुसरी नोकरी मिळण्याची किती दिवस वाट पाहणार? बाबासाहेब म्हणाले, रामू, मला नोकऱ्या खूप मिळतील ग, पण मी इतकं शिकून सुद्धा मला ही अशी लांछनास्पद वागणूक मिळत आहे. मग माझ्या अडाणी बांधवांचं जगणं किती भयानक आहे यावरून कल्पना केली तर काळजाचं पाणी होतं. मुंबईमध्ये त्यांना सिडनेहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी मिळाली. महिनाभरचा पगार रमा मातेच्या हातात देत म्हणाले, हा घे माझा पहिला पगार. आनंदाने पैसे हातात घेत त्या म्हणाल्या, किती आहेत बरं? मोज ना, तुझ्या हातात दिलेत मी. बाबासाहेब म्हणाले, मला मोजता आले असते तर मी विचारले असते का तुम्हाला? रमा माता अज्ञान प्रकट करीत म्हणाल्या, 450. डॉक्टर बाबासाहेब हसत म्हणाले, 450? रमा माता आश्चर्याने उद्गारल्या. झालीस ना खुश? एवढे पैसे पाहून आयुष्यात पहिल्यांदाच एकदम एवढे पैसे पाहिले मी.
आता संसाराला लागा, घरादारावर लक्ष द्या, मुलाबाळांकडे पहा. रमा माता प्रेमाचा सल्ला देत म्हणाल्या. बाबासाहेबांनी रमा मातेच्या चेहऱ्यावरील आनंदी भाव टिपले. पहिल्या पगाराचा ती कसा खर्च करणार याची स्वातंत्र्य माता रमाईंना दिले. एका दिवशी माता रमाईला बाबासाहेब पुढच्या शिक्षणासाठी विलायतीला जायचं आहे म्हणून सांगितले. माता रमाई म्हणतात, आता आणखी किती शिकायचं साहेब? तेव्हा बाबासाहेब म्हणतात, अगं, शिक्षण कधीच संपत नाही. आयुष्य संपलं तरी निदान मला शिकता येईल तेवढं तरी शिकू दे. शिक्षणासारखं दुसरं काय आहे ह्या जगात? शिक्षणाने जग जिंकता येते, दुष्टांचा संहार करता येते. म्हणून तर मला ते हवं आहे. बाबासाहेब शिक्षणाचे महत्त्व पटवून देत म्हणाले. मित्रहो, बाबासाहेब लंडनला शिकण्यासाठी गेले होते तेव्हा शंकर व गौरी, रमा मातेचे लहान बहीण भाऊ तेथेच राहत होते. मोलमजुरी करून मिळालेल्या पैशामधून संध्याकाळचे जेवण तयार व्हायचे. मध्येच गंगाधर फार बिमार असायचे. ही दैन्य अवस्था पाहून शेजारच्यांच्या मनात सहानुभूती निर्माण होत असे. त्यांचे मदतीचे हात पुढे सरसावत, पण ही दैन्य अवस्था रोजचीच असल्याने तिला हे सहानुभूतीचे हात किती दिवस पुरणार, म्हणून स्वाभिमानाने रमा माता हे मदतीचे हात नम्रपणे नाकारली. दुसऱ्याच्या सहानुभूतीवर फार दिवस जगता येणार नाही, हा त्यामागे रमा मातेचा उदात्त हेतू होता. देव सर्वांचे रक्षण करतो म्हणतात. रमा माता तर अत्यंत देवभोळी, धर्मभोळी बाई होती. कुटुंबाच्या सुखासाठी कडक उपास तपास करणारी, दर पौर्णिमेचे अत्यंत कडक उपास करणारी, चंद्राला ओवळल्याशिवाय न जेवणारी, पतीच्या सुखासाठी कितीतरी उपास करणारी, नवस करणारी, मुलांवर आतोनात प्रेम करणारी, स्वतः उपाशी राहून त्यांना भरवणारी, आजारपणात अंथरुणाला खिळून राहून देखील अबोलपणे सर्वांवर नजर ठेवणारी माता रमाई होती. मित्रहो, जेवढी काळजी डॉक्टर बाबासाहेब देशातल्या वंचित असलेल्या लोकांची होती, तेवढीच काळजी माता रमाईंना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती. महाडचा सत्याग्रह आणि मनुस्मृती दहन बद्दल नियोजन चालू होता. भाऊराव गायकवाड यांना रमा माता म्हणतात, दादा, या धर्मयुद्धात मी पण सामील होणार आहे. नवऱ्याबरोबर बायको असायलाच हवी, होय की नाही दादा? बाबासाहेब म्हणतात, रामू, तुझी तब्येत चांगली धट्टी कट्टी असती ना तर मी तुला कुठंच मागं ठेवलं नसतं, पण तुझी तब्येत ही अशी तोळा मासा, त्यात आजारपण, असं शक्य आहे असं तुला वाटते का? मित्रहो, एकदा श्राद्धाचा दिवस होता. त्याबद्दल बाबासाहेब म्हणाले, रामू, ही आपली गरीब मुलं आहेत. आई बापांना भावंडांना सोडून ती इथं बोर्डिंगमध्ये राहतात, शिक्षणाचा ध्यास घेऊन राहतात. त्यांना तिथं थोडाफार गोडधोड खायला मिळते, पण महागाईमुळं त्यांना मांसाहारी जेवण मिळत नाही. तेव्हा त्यांच्यासाठी आपण श्राद्धाचे जेवण म्हणून मांसाहाराचे बनवू. हे काय तुमचं जगावेगळं वागणं? श्राद्धाला कोणी मांसाहारी जेवण करतात काय? काहीही तुमच्या मनात येतं, त्यांना पुरणपोळी करून खायला घालण्याची माझी इच्छा आहे. असा असेल तर बोला. रामू, लोक त्या दिवशी मांसाहारी जेवण का करीत नाहीत त्याच्याशी आपल्याला काहीही देणं घेणं नाही. जे मुलांना खायला इथं मिळत नाही ते त्याला खायला घालणं जास्त समाधानकारक आहे. अशा जेवणानं मुलांना समाधान मिळालं तर आपल्यालाही समाधान मिळेल. मांसाहारी जेवण तू तयार करणार नसशील तर सांग मला, मी या मुलांना हॉटेलात घेऊन जाईन, तिथं त्यांना अस्सल जेवण पोटभर खायला घालीन. तुम्ही माझी पुरणपोळी बनवण्याची इच्छा मोडणार हे आधीच मला माहीत होतं. तुमच्या हट्टापुढे माझं काहीही चालणार नाही. आणा, काय आणायचं ते आणा, मी बनवून घालीन मुलांना. रमाई माता बाबासाहेबांच्या प्रत्येक गोष्टीला खूप महत्त्व द्यायचे. एक वेळेस माता रमाई म्हणतात, साहेब,
पंढरपूरला जाण्याची, विठ्ठलाचं दर्शन घेण्याची खूप दिवसांची माझी इच्छा आहे. आता संधी आली आहे, तेवढी माझी इच्छा पुरी करा. बाबासाहेब म्हणतात, रामू, तुझी ही प्रकृती अशी, त्यात त्या विठ्ठलाच्या दर्शनाला तू जाण्याची म्हणतीस, असं शक्य आहे का? जातानाच रस्त्यात काही कमी जास्त झालं तर काही होत नाही, जाईन मी व्यवस्थित. आहेत आजूबाजूच्या बाया, सांगतील त्या नेतील सांभाळून मला. उगीच चिंता करून मला नाही म्हणू नका. अगं पण तू परत येईपर्यंत मला तुझी काळजीच ना. आधीच माझ्या मागे कामाचा प्रचंड ताण, त्यात तुझी काळजी करण्याची अधिक भर. काही होत नाही मला. आल्या जन्मात पंढरपूरच्या विठोबाचं दर्शन घ्यावं, त्यानं सुख समाधान मिळतं असं लोक म्हणतात. विठोबाच्या दर्शनाची माझी ही एकच इच्छा आहे. त्यांच्यापेक्षा मी कोणताही हट्ट तुमच्याजवळ धरला नाही, पण माझा हा एकच हट्ट आहे, तो पुरा करा ना. रामू, अगं विठोबापासून भक्तांना दूर लोटतात, तो का देव? त्यापेक्षा आपण असं तीर्थ निर्माण करू की तिथं कोणालाही दूर लोटलं जाणार नाही. माता रमाई बाबासाहेबांची परवानगी घेऊन त्या निघाले. पंढरपूरला गेल्या नंतर मात्र बाबासाहेब म्हणल्याप्रमाणे अस्पृश्यांनी मंदिराजवळ जायचं नाही, इथूनच त्यांनी देवाचं दर्शन घ्यावं अशा सूचना माईकवरून देण्यात येत होत्या. माता रमाई तशाच नाराज होऊन घरी परतल्या. रामू, मी तुला आधीच सांगितलं होतं की पंढरपूरला जाण्यात काहीही अर्थ नाही. त्यासाठी तुला समजवण्याचा किती प्रयत्न केला, पण तू ऐकले नाहीस. आता प्रत्यक्ष अनुभव घेतलास. अनुभवाने सुद्धा माणूस शहाणा होतो. तू आता शहाणी झालीस. पुन्हा पंढरपूरचं नाव घेणार नाहीस. झालं गेलं विसरून जा. रडू नकोस, दुःखही होऊ नकोस. जिथं कोणालाही दूर लोटलं जाणार नाही असं तीर्थ आपण निर्माण करू. त्या तीर्थाचं दर्शन घेण्यास कोणतीही आडकाठी येणार नाही. कोणी कोणाला अडवणार नाही. देवाच्या देवपणापेक्षा माणसाचं माणूसपण श्रेष्ठ असतं, हे जगाला पटवून देऊ. पतीच्या खुलाशाने रमा मातेचे आता डोळे उघडले होते. त्या खुश झाल्या. पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन झाले नाही ही त्यांच्या मनातली व्यथा दूर झाली. त्यांच्या समाधानाने बाबासाहेबही समाधान झाले. पंढरपूरचा विठोबा मंदिरातच राहिला, तो तिथेच कायम राहणार आहे. पण बाबासाहेबांची रामू घरी सुखरूप आली, त्याची काळजी दूर झाली, हे समाधान मात्र बाबासाहेबांच्या चेहऱ्यावर झळकले होते. धर्म हा प्रत्येक मनुष्य मात्राच्या जीवनाला अत्यंत आवश्यक आहे. आत्मा काय तो कुठं बसला आहे हे मला माहीत नाही. अंगठ्या एवढा आहे की तो काळजाजवळ बसला आहे हेही मला माहीत नाही. तो कुठं आहे कुणास ठाऊक. देव अजून मला दिसला नाही. हिंदू धर्मात देव आत्मा याला जागा आहे, पण मनुष्याच्या जीवनाला कुठे जागा आहे? जो धर्म माणसाला कल्याण साधायला कारणीभूत होईल तोच खरा धर्म. असा धर्म मी शोधत आहे. तो सापडला म्हणजे आपलं तीर्थस्थान आपण स्वतःच निर्माण करू. पतीचे मौल्यवान विचार ऐकण्यात रमा माता तल्लीन झाल्या होत्या. त्यांच्या तोंडातून उद्गार बाहेर पडले, किती भाग्यवान आहे मी असा पती मिळायला. आणि बाबासाहेब म्हणतात, मी सुद्धा भाग्यवान आहे, तुझ्यासारखी गुणवान पत्नी मिळवली. बाबासाहेब उद्गारले. तेल आणि वात यांच्या संयोगातून ज्योत निर्माण होते, ती अंधाराला नाहीशी करते. संसारातही पती पत्नीच्या विचारांचा संयोग निर्माण होतो. त्या संयोगातून आनंदी जीवनाची निर्मिती होते. एक वेळेस बाबासाहेबांना खूप ताप आला होता. एक कार्यकर्ता घरी आला आणि माता रमाईला सांगितला, माता रमाई आपल्या भावाला शंकरला पाठवले ऑफिसमध्ये. काम जास्त असल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आले नाहीत. मग माता रमाई ऑफिसमध्ये जाऊन विनंती केल्या, पण बाबासाहेब आपलं काम झाल्याशिवाय घरी गेलेच नाहीत. त्यामुळे माता रमाई ह्या फार रागात होत्या. तेव्हा बाबासाहेब माता रमाईला विनंतीपूर्वक म्हणतात, रामू,
तू आहेस म्हणूनच बरं आहे माझं. तुझ्या सहनशक्तीमुळेच मला सारं जमतं. मी एकदा वाचायला लिहायला लागलो की माझ्या साऱ्या शक्ती एकवटून जातात. मी रात्रभर लिहित वा वाचित बसलो तरी मला थोडा सुद्धा थकवा जाणवत नाही, भूक लागत नाही, तहान लागत नाही. विद्या हे माझे उपास्य दैवत आहे. 24 तास मी त्यांची पूजा करतो. पुस्तकांच्या सहवासात शांत आयुष्य वेचण्याचा मला आनंद मिळतो. पुस्तक मला शिकवितात, मला नवी वाट दाखवतात, मला आनंद मिळवून देतात. रमा मातेचे बाबासाहेबांवर फार उपकार आहेत. अस्पृश्यांच्या उद्धारकर्ता व राष्ट्राला नवसमाज रचना देणारा थोर राष्ट्रभक्त. त्यांनी जीवापाड जपला, त्यांची काळजी घेतली, स्वतः हाल अपेष्टा सोसल्या, भावनिक मानसिक यातना सोसल्या, पण समाजाच्या उद्धारकर्त्याला व नवराष्ट्र निर्मात्याला त्यांच्या कामात कधीही अडथळा आणला नाही. साहेब, महाडच्या पाणी सत्याग्रहाचा तुमचा निश्चय आता पक्का झाला, पण माझ्या जीवाला घोर लागला. तुमच्या जीवाला काही दगाफटका झाला तर माझं कसं होईल? रामू, हे काय तुझ्या डोळ्यात अश्रू? अगं वेडी, अशा वेळी अश्रू ढाळायच्या नसतात. तुझा हा भीमा माणुसकीच्या हक्कासाठी युद्धावर निघाला आहे. त्याला आनंदानं निरोप द्यायचं सोडून असे रडूबाईसारखे अश्रू शोभत नाहीत तुझ्या डोळ्यात. तू शूर योद्ध्याची पत्नी आहेस. अगं, हा निश्चय आहे माणुसकीनं हक्क मागण्याचा. या कार्याच्या सिद्धीसाठी हजारो कार्यकर्ते रणांगणात उतरले आहेत. त्यांनी आत्मयज्ञ करण्याचा विडा उचलला आहे. ते आता हक्क बजावण्यासाठी महाडला जमा होऊ लागले आहेत. आम्ही पवित्र आहोत हे आता स्पुरुषांच्याच मुखातून बदवून घेणार आहोत. या युद्धाच्या सरसेनापती मी आहे आणि त्याची पत्नी अशी रडत बसली तर हे युद्ध मी जिंकणार कसं? या युद्धाला तुझ्या सदिच्छा हव्यात, अश्रू नकोत. रमा मातेचे अश्रू आपल्या हाताने पुशीत बाबासाहेब म्हणाले, साहेब, म्हणूनच मी तुमच्या बरोबर येण्याचा हट्ट धरला होता, तर तुम्ही माझा तो हट्ट पुरवण्यास तयार नाही. माझा साहेब तिकडं जीवावर उदार होणार आणि मी इकडं सुखात अंग चोरून राहणार. कसं शक्य आहे ते? अत्यंत व्याकुळतेने रमा माता म्हणाल्या. पतीच्या खांद्यावर त्यांनी अलगद मान टाकली. पत्नीची पाठ थोपटत बाबासाहेब म्हणाले, रामू, तू जर धट्टीकट्टी असतीस तर तुला निश्चित पुढं केलं असतं. स्त्रियांच्या तुकडीचं नेतृत्व तुझ्याकडं दिलं असतं. पण तुझी प्रकृती अशी तोळा मासा, नुसता धक्का लागला तरी 4 कोलांट्या उड्या खात कोसळणार. तुझं आजारपण तुला ही संधी मिळू देत नाही. त्याला माझाही नाईलाज आहे. इथंच तर देवानं मला पंगू करून ठेवलंय. पतीच्या साथीनं युद्धात सामील होण्याचं भाग्य हिरावून घेतलंय. माझ्याकडून फुटक्या नशिबाची मी मेली. स्वतःला दोष देत रमा माता म्हणाल्या, बाबासाहेब, रामू, नशिबाचं काय घेऊन बसलीस? हजारो वर्षापासून अन्याय अत्याचार सोसतोय माझा माणूस. त्याला ओढ लागली या स्वतःच्या स्वातंत्र्याची. तुझ्या त्यागावर, कष्टावरच हा तुझा पती इथपर्यंत आला आहे. तुझ्या त्यागाची, कष्टाची अजून त्याला गरज आहे. तुझं हे बळ माझ्या पाठीशी उभं आहे, तेव्हा मला काळजी करण्याची कारण नाही. तुलाही तसं काळजी करण्याची काहीही गरज नाही. पत्नीला धीर देत बाबासाहेब म्हणाले, तुमचं हे नेहमी असंच असतं. अडाणी बायकोला मोठमोठ्या ज्ञानाच्या गोष्टी सांगून तिला गप्प करायचं. बाबासाहेब म्हणतात, लोकमान्य टिळक म्हणायचे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. पण कोणासाठी? त्यांच्यासाठी. आमच्यासाठी काय? काहीच नाही. मग मी म्हटलं, समानता हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. समानता हा माझा स्थायी भाव आहे. हे त्यांच्याकडूनच मला वदवून घ्यायचं आहे. बाबासाहेब हातवारे करून म्हणाले, साहेब, तुमचं सगळं ज्ञान माझ्या डोक्यात शिरायला मी काही विद्वान बाई नाही. पण तुम्ही जे करता त्याचा मला अभिमान आहे. जा, सुखानं जा आणि सुखानं या. तुमच्या या लाडक्या रामूसाठी, या कच्च्या बच्चांसाठी तुम्ही येईपर्यंत
तुमची लाडकी रामू तुमची वाट पाहत राहीन. पतीच्या खांद्यावरील आपली मान बाजूला करीत रमामाता म्हणाल्या, आता कशी शहाणी राणी माझी, मी येईपर्यंत औषध वेळेवर घेत जा, जेवण वेळेच्या वेळी करीत जा, सारखी माझी काळजी करीत बसू नकोस. त्यांच्या नजरेला नजर भिडवीत रमामाता खुदकन हसल्या. त्यांच्या हास्याने बाबासाहेबांचा चेहरा खुलला. महात्मा ज्योतिबा फुल्यांची सावित्री ज्या तळमळीने आणि धडाडीने त्यांच्या पाठीशी उभी राहिली होती, दांभिक समाजाकडून अहवेलना सोसत पतीच्या खांद्याला खांदा लावून समाज उद्धारासाठी झटत राहिले होते, तोच वारसा रमामातेने स्वीकारला. रमामाता बाबासाहेबांचा संसार सांभाळून अप्रत्यक्षपणे बाबासाहेबांच्या समाजकार्याला व राष्ट्रकार्याला मुलाचा हातभार लावित होत्या. आणि अशा या महान त्यागमूर्ती माता रमाईंना आणि त्यांच्या विचारांना पुन्हा एकदा अभिवादन करतो आणि आपणा सर्वांना माता रमाईच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.